साखरचौथ गणेशोत्सवानिमित्त पोलिसांकडून चौकात ध्वनिक्षेपणाचे नमुने। ध्वनिक्षेपणाच्या मापक कंट्रोलचे उल्लंघन झाल्यास तात्काळ कारवाई। पोलीस उपनिरीक्षक विक्रम नवरखेडे यांची माहिती। रायगड जिल्ह्याच्या पेन तालुक्यात साखरचौथ गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जात असल्यानं काल त्यांचे आगमन झालं असून आज होणाऱ्या विसर्जनात स्पीकर साऊंड सिस्टमच्या ध्वनीची तीव्रता योग्य असावी, त्याचं उल्लंघन होऊ नये याकरता शहरातील चौकात ध्वनिक्षेपणाचे नमुने काल पेन पोलीस प्रशासनाच्या वतीने घेण्यात आले। पेन पोलीस निरीक्षक संदीप बागुल यांच्या आदेशानुसार तसेच सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली उद्या होणाऱ्या साखरचौथ गणपती विसर्जनात गणेशोत्सव मंडळाकडून शासनाने घातलेल्या ध्वनिक्षेपणाच्या कंट्रोलचं उल्लंघन होऊ नये याकरता काल शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक इथं ध्वनिक्षेपणाचे नमुने घेण्यात आले असल्याचे पोलीस उपनिरीक्षक विक्रम नवरखेडे यांनी सांगितलं। तर या उत्सवादरम्यान कायदा सुव्यवस्था बिघडू नये याकरता शहरात मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त सुद्धा ठेवण्यात आला। गणपती विसर्जनादरम्यान कुणीही ध्वनिक्षेपणाचं उल्लंघन करू नये, अन्यथा अशांवर पर्यावरण संरक्षण कायदा सन 1986 व ध्वनी प्रदूषण विनियमद्र नियंत्रण अधिनियम 2000 मधील तरतुदीनुसार कारवाई करण्यात येईल। कलेक्टर साहेबांचा आदेश आणि वरिष्ठ कार्यालयातून आलेल्या आदेशानुसार कुठल्याही मंडळामध्ये डीजेचा वापर तसेच लेझर किरणांचा वापर पूर्णपणे बंद केलेला आहे। असं कुठे आढळल्यास त्याच्यावरती योग्य ती वरिष्ठांच्या आदेशानुसार कारवाई करण्यात येईल। तरी सर्व मंडळांना माझं पुन्हा एकदा पेन पोलीस स्टेशन मार्फत रायगड पोलिसांमार्फत एक आव्हान राहील की कुठल्याही प्रकारचं डीजे कुठल्याही प्रकारचा रिसर्चचा शो वापरू नये आणि तुमचा जो विसर्जनाचा कार्यक्रम आहे तो उत्साहात साजरा करा। आम्ही पेन पोलीस स्टेशन रायगड पोलीस तुमच्या सोबत आहोत। थँक्यू व्हेरी मच। चौथी गणपती ह्यात जसे तुम्ही सर्व नियमांचं पालन करून ज्या थाटामाटामध्ये उत्साहाचं तुम्ही त्यांचं विसर्जन केलेलं आहे, त्याच पद्धतीने आम्हाला अपेक्षा आहे की तुम्ही त्याच पद्धतीने पोलिसांना सहकार्य कराल। एक उद्या पेन शहरामध्ये मोठ्या प्रमाणात साखरचौथ गणपतीचे विसर्जन आहे। त्या अनुषंगाने डीजे किंवा ध्वनिक्षेपक मोठ्या प्रमाणात किंवा मोठ्या आवाजात वाजवणे यावर प्रतिबंध करण्यासाठी माननीय श्री संदीप बागुल पोलीस निरीक्षक यांचे मार्गदर्शनाप्रमाणे व आदेशानुसार सोबत माननीय श्री निलेश राजपूत APS यांच्या मार्गदर्शनाखाली मी निवासी क्षेत्र ध्वनी तीव्रता प्रात्यक्षिक नमुना पंचनामा